शेतकरी मित्रांनो, मका उत्पादक जे जे शेतकरी आहेत ते आता वेगवेगळ्या फवारण्या करत आहेत। पण मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देतो की मका पिकावर लष्करी अळीचा सर्वात मोठा प्रादुर्भाव होतो आणि आपल्याला उत्पादन कमी येऊ शकतं। आता बरेच शेतकरी मका पिकामध्ये तण नियंत्रण व्हावं म्हणून तणनाशक देखील फवारत असतात। तर शेतकरी मित्रांनो, लष्करी अळी आणि तण नियंत्रण या दोन गोष्टी एकत्र आपण करू शकतो। तणनाशक मध्ये इमामेक्टिन बेंजोएट म्हणजे लष्करी अळीचं जे कीटकनाशक आहे ते आपण वापरू शकतो। लष्करी अळी आणि तण नियंत्रणासाठी आपल्याला वेगवेगळ्या फवारण्या करण्याची गरज नाही। तर नक्की तुम्ही तणनाशक मध्ये लष्करी अळीचं औषध वापरायला अजिबात विसरायचं नाही। त्याच्यामुळे तुमची मेहनत कमी होईल आणि तुम्हाला चांगलं उत्पादन येण्यासाठी आणि सुरुवातीच्या काळामध्ये मकाची जोमदार वाढ व्हावी त्यासाठी तण नियंत्रण होणं गरजेचं असतं। मग तुम्ही या दोन्ही गोष्टीसाठी तुम्ही एकत्र फवारणी नक्की करायची आहे आणि आपलं उत्पादन वाढवायचं आहे। अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी भेटूया पुन्हा। तोपर्यंत नमस्कार।